थंडीचे दिवस तर गेलेले आहेत, उन्हाळा चालू झालाय, पण थंडीचा जो काही परिणाम आहे शरीरावरती तो आता दिसायला लागलाय. म्हणजे हाडं वगैरे दुखायला लागले, जॉईंट्स पेन होतात आहेत, त्यानंतर बराच थकवा पण जाणवतोय. उन्हाळा असल्यामुळे गरम वस्तूंचा कमी वापर करतोय आणि ड्रायफ्रूटचा पण इथे लाडू बनवून घेऊया. 1 वाटी मी सुकं खोबरं वापरते. मेंदूसाठी, हृदयासाठी उत्तम असतं, पचन पण सुधारतं, केस पण चांगले होतात. ते छान हलकं भाजून घेतलंय. तसंच मखाना 1 वाटी आपण घेतोय, तेही आपल्याला भाजून घ्यायचं हलकासा. त्याच्यामुळे जास्तीची जी भूक आहे ती कमी लागते आणि शुगर पण वाढत नाही आणि हाडं मजबूत होतात. अर्धी वाटी मी काजू बदाम वापरतेय. मेमरी वाढते, ऊर्जा वाढते आणि त्वचा आणि केस चांगले होतात. सूर्यफूल आणि कलिंगडाच्या बिया घेतल्यात, ह्या ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसतील ते नाही वापरल्या तरी चालतील. त्या अगदी थोड्या थोड्या वापरल्या, त्याच्यामुळे बीपी कंट्रोल राहतो आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे मांसपेशी ज्या आहेत त्या मजबूत होतात. आता डिंकाचा अगदी थोडासा वापर केलेला आहे. डिंक छान तुपामधनं तळून घेतलाय, शरीराला ताकद देतं. रक्तवाढीसाठी इथं तुपामधनं मनुके पण मी तळून घेतलेत. इथे गॅसची फ्लेम बंद करायची आणि उरलेल्या तुपामध्ये खारीक पावडर जी आहे ती आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायची आहे. अर्धी वाटी खारीक पावडरचा मी वापर केलाय. मी इथं दाखवल्याप्रमाणे डिंक आपल्याला असाच बारीक करून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा आहे. परातीमध्ये खारीक पावडर, खोबरं आणि डिंक काढून घेतलाय आणि ज्या कोरड्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपण मिक्सर जारमधनं बारीक पावडर करून घेतोय. इथं सगळी पावडर आपण ओतली, त्यावरती जायफळ आणि वेलची पूड घातली, मिक्स करून घेतेय. आता आपल्याला हलका फुलका पाक बनवायचा आहे. पाक नाही, ॲक्च्युली फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी गूळ घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि गूळ फक्त विरघळला की गॅसची फ्लेम बंद करून आपण इथे परातीमध्ये हे सगळं काढून घेऊया. एकसारखं हाताने कालवून घ्यायचं आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे. खास उन्हाळ्यासाठी आपण हे लाडू बनवलेत, पौष्टिक आणि चविष्ट आहेत. सगळे घरातले खाऊ शकता, म्हणजे लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.